विचार करा, 0 अंशाला पाण्याचा बर्फ होतो, तर इथे काय होत असेल? जोडीला ताशी 300 किलोमीटर वेगाने वाहणारी हिमवादळे, हिमस्खलनाचा धोका, प्राणघातक उंची. अहो, बरेचसे सैनिक या गोठवणाऱ्या हवामानामुळे मृत्युमुखी पडतात. काही हिमदंशाने विकलांग होतात आणि मग यातून वाचलेले सैनिक युद्ध करतात. ज्याने 6400 मीटर उंचीवर टँक आणि इतर जड शस्त्रास्त्रे तैनात केली आहेत. आजही आपल्या 10 पायदळ तुकड्या तिथे सक्रियपणे तैनात आहेत. पण तिथे ताबा मिळवण्यासाठी आपल्याला काय, कसा आणि किती संघर्ष करावा लागला. जीवाची बाजी लावून त्यासाठी केलेले युद्ध, ती निकराची झुंज म्हणजे ऑपरेशन मेघदूत. पाकिस्तानने सियाचीन शिखरांवर चढाई करण्यासाठी अनेक गिर्यारोहकांना, त्यांच्या मोहिमांना परस्पर परवानगी दिली. जणू काही आम्हीच या शिखरांचे मालक. Hey, show me your permission letter. Oh, George Smith, Great Britain. Yes, what's happening here? We have a legal documents. Yeah, Pakistan government has issued us for the mountaineering. Nothing else. You may go now. Thank you, sir. George, come on right. Yeah, Mike. This is Michael. Weather is not suitable for climbing. Let's return back to the camp. Over. Yes, let's go back. चीन या 2 शत्रूंना थोपविण्यासाठी सामरिक दृष्ट्या आपल्या भारतासाठी हे क्षेत्र फार महत्वाचं आहे आणि हा प्रदेश आपल्या ताब्यात असणं देखील अत्यंत गरजेचं आहे. शिवाय उद्या हे 2 शत्रू एक झाले तर. म्हणूनच या मोहिमेसाठी आपण युरोपात खास सामुग्री आणि कपड्यांची ऑर्डर दिली होती. पण त्याच वेळी अशी सामुग्री पाकने खरेदी केल्याची बातमी त्या व्यापारी मित्राने आपल्या गुप्तचर संघटनेला सांगितली आणि आपण सावध झालो. 17 एप्रिल 1984 पर्यंत सियाचीन ताब्यात घेण्याची योजना आखली होती. हा सुगावा भारतीय गुप्तहेरांना लागताच आपण सियाचीनवर चढाईसाठी 13 एप्रिल 1984 हा बैसाखीच्या सणाचा दिवस निश्चित केला. जम्मू काश्मीर बटालियन will lead the operation. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लष्कराला मान्यता मिळताच लेफ्टनंट जनरल